5 मार्च रोजी शिरोळ नगर परिषदेनं शिरोळ शहराचा विकास आराखडा या ठिकाणी जाहीर केला आहे आणि त्या विकास आराखड्यामध्ये या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या शेतजमिनी, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी, या ठिकाणी रस्ते आणि या ठिकाणी आरक्षित जागेसाठी या ठिकाणी आरक्षित केलेले आहे। पहिल्यापासून आमची नगर परिषदेने एकच मागणी होती की 100% विकास आराखडा हा रद्द झाला पाहिजे, ही आमची मागणी होती। त्याच्या अनुषंगाने मध्यंतरी काळात दुरुस्ती केल्या गेल्या आणि दुरुस्ती केल्यानंतर काही 70 ते 80% लोकांच्या त्या ठिकाणच्या आरक्षित जमिनी या ठिकाणी रद्द झाल्या। रद्द जरी झाल्या असल्या जमिनी तरी शिरोळ शहराला 5% पेक्षा गायरान क्षेत्र या ठिकाणी कमी आहे। कमी असल्यामुळे शिरोळ जे आरक्षण आहे हे आरक्षण अजून 5% म्हणजे 10 वर्ष आरक्षण कायमस्वरूपी या ठिकाणी राहणार आहे। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। दर 2 वर्षांनी प्रत्येक टप्प्यात पहिला टप्पा, दुसरा टप्पा, चौथा टप्पा, 5वा टप्पा अशा 5 टप्प्यामध्ये 10 वर्ष आरक्षण हे शिरोळ नगर परिषद शेतकऱ्यांच्या जमिनीवर टाकलं जाणार आहे। कारण गावाकडे आमच्या गायरान जमीन क्षेत्र कमी आहे, त्याचप्रमाणे सरकारी मालकीच्या आणि नगरपालिकेची जागा कमी आहेत। त्यामुळं शेतकऱ्यांची काल आम्ही कल्लेश्वर मंदिर शिरोळ या ठिकाणी बैठक घेऊन या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये हरकती नोंदवण्याचं ठरलेलं आहे आणि त्या अनुषंगानं 31 तारखेच्या आत सर्व शेतकरी या ठिकाणी हरकती नोंदवल्या जातील। त्याच्यानंतर सध्या आचारसंहितेचा काळ चालू असल्यामुळं आपण या ठिकाणी मोर्चा किंवा आंदोलन करायचं हे प्रशासनाच्या परवानगीनं किंवा नगरपालिकेला घेराव करायचं हे प्रशासनाच्या परवानगीनं करण्याचं ठरलेलं आहे। आणि 3ऱ्या टप्प्यामध्ये सध्या आचारसंहितेचा काळ चालू असल्यामुळं शासन दरबारी आचारसंहिता संपल्यानंतर त्या ठिकाणी प्रयत्न करून 100% आरक्षण कसं रद्द होईल यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे। शिरोळची जी प्रक्रिया संपली नसून लोकांच्या कवडीमोल किमतीनं या ठिकाणी जमिनीचे मोबदला द्यायचं ठरवलं आहे। एका शेतकऱ्यांचं, अल्पभूधारक शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। ते नुकसान टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांची जमिनी वाचवण्यासाठी या ठिकाणी मी शेवटपर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।